कोल्हापूरकरांकरता खुशखबर आहे। आज कोल्हापूरमधला टोल बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली। त्यामुळे टोल विरोधातल्या कोल्हापूरकरांच्या चिवट आणि झुंजार लढ्याला अखेर यश आलं। आज विधान परिषद दोनदा तहकूब झाली। विधान परिषदेमधल्या कामकाजात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळाकरता तहकूब झाल्यावर पुन्हा एकदा सुरू करावं लागलं। विरोधकांच्या गोंधळादरम्यान सभापतींनी विधान परिषदेचं कामकाज मार्च महिन्यापर्यंत तहकूब केलं, पण कामकाज राष्ट्रगीतानं संपावं अशा सभागृहाचा नियम आहे। त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी पुन्हा बेल वाजवून सभागृह बोलावलं आणि नंतर राज्यपालांच्या आदेशाचं वाचन झाल्यावर राष्ट्रगीत घेऊन पुन्हा एकदा कामकाज तहकूब केलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्यानं तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी कामकाज तहकूब केल्यानं आणखीनच गोंधळ वाढला। यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी जोरदार आक्षेप घेतला। तसंच तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला। तर बापटांना अशी भाषा शोभत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील चांगलाच गोंधळाचा ठरताना दिसतोय। विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रानं दुष्काळग्रस्तांना न दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला। विधानसभेत खडसेंनी विरोधकांचा सामना करताना राज्याला केंद्राच्या मदतीची गरजच नाही असा सूर लावला, तर तिकडं विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रानं आतापर्यंत मदत केली, शिवाय यापुढेही आपल्यालाच सर्वाधिक मदत मिळेल असं विरोधकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला। नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारची दुष्काळ आणि महागाईबद्दलची निष्क्रियता उघड झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। गोरगरीब जनतेसमोरचे गंभीर प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी केला। दामोनगरच्या 2000 झोपडपट्ट्यांना प्रत्येकी 25,000च्या मदतीची घोषणा केली। झी24 तासनं पहिल्या दिवसापासून दामोनगर पीडितांची व्यथा लावून धरली होती। अखेर सरकारनं हा आवाज ऐकलाय। प्रत्येक पीडित कुटुंबाला 25,000ची मदत देण्याचा निर्णय घेतला। मुंबईमधील रेडी रेकनिंगच्या दरात सरसकट वाढ होणार नाही। विधानसभेत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली। मुंबईच्या रेडी रेकनरच्या दरामध्ये मागच्या काळात ज्याप्रमाणे 15 ते 20% दरवर्षी वाढ होत होती, तशीच वाढ यावेळी करण्यात येऊ नये अशी मागणी विधानसभेमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती। त्याला उत्तर देताना यावर्षी सरसकट वाढ करण्यात येणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। मुख्यमंत्री कोट्यातून एकाहून अधिक सदनिका लाटणाऱ्यांवर 21 जानेवारीच्या आत कारवाई करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले। अशांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं देऊनही नगरविकास खात्यानं कारवाई केली नसल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। 21 जानेवारीपर्यंत ही कारवाई केली जाईल असं नगरविकास खात्यातर्फे न्यायालयामध्ये सांगण्यात आलं। या घोटाळ्याची चौकशी जस्टिस पाटील कमिटीला देण्यात आली होती। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत 1982 पासून मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा अधिक घरं मिळवलेल्या सगळ्यांची माहिती काढण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते। यात राजकीय पुढाऱ्यांपासून बडे अधिकारी सामील असल्याचे समजले। त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सध्या सीएम कोटा बंद करण्यात आला। मालवणीतून बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं। वाजिद शेख असं त्याचं नाव आहे। चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं। पुणे एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर वाजिदला मुंबईतल्या मालवणीत आणण्यात आलं। इथे त्याची कसून चौकशी करण्यात आली। आयाज सुलतान, वाजिद शेख आणि मोहसिन शेख हे तिघं 2 महिन्यांपासून बेपत्ता होते। मात्र चौकशीअंती काहीही निष्पन्न न झाल्यानं वाजिद शेखची सुटका करण्यात आली। तर वाजिदच्या कुटुंबियांनी या प्रकरणाचं सगळं खापर मीडियावर फोडलं। आयसिसचा विळखा सगळीकडे पसरत असताना मराठवाड्यात सुद्धा हा विळखा पसरत असल्याची खबर गुप्तचर यंत्रणांकडे आहे। त्या आधारे आता पोलिसांनी कंबर कसली। औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये आता घरं भाड्यानं देताना, खरेदी विक्री करताना पोलिसांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं। खबरदारी म्हणून उपाययोजना घेण्यात येते असं पोलिसांनी सांगितलं। हिटानंदन प्रकरणी अभिनेता सलमान खान याला आता सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढावी लागणार आहे। राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालाविरोधात दाद मागणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात सलमान खानला निर्दोष ठरवले। उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणार आहे। विशेष सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ही माहिती दिली।
पश्चिम महाराष्ट्रातील आणि कराडमधील रहिवासी असलेला कुप्रसिद्ध गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याचा पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। सल्या चेप्या हा महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यातील मुख्य संशयित होता। त्याच्यावरती खून, खंडणी, मारामारी असे 18 गंभीर स्वरूपाचे गुन्हे सांगली जिल्ह्यात दाखल होते। अशाच एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सल्यावर कराड कोर्टात गोळीबार झाला होता। यात सल्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे निकामी झाला होता। इतकं होऊनही सल्याची गुन्हेगारी कृत्य सुरूच होती। काही महिन्यांपूर्वी कराडमध्ये बबलू माने खून प्रकरणात सल्या मुख्य सूत्रधार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। माता न तू वैरिणी या उक्तीचा प्रत्यय सोलापूरमध्ये आला। उच्च शिक्षित आईनं आपल्या 3 महिन्यांच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। एकदा नाही, दोनदा नाही, तर तीन वेळेला आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला। एम ए पर्यंत शिकलेल्या सवितानं आधी आपल्या बाळाला विष पाजलं। या घटनेनंतर बाळ कसंबसं बरं होत असताना सवितानं पुन्हा एकदा बाळाला हॉस्पिटलमधून निर्जन स्थळी नेलं। तिथे त्याला दगडानं मारण्याचा तिनं प्रयत्न केला। हा सारा प्रकार काही महिलांनी पाहिला आणि या महिलांनी आरडाओरडा केल्यानं सवितानं तिथून पळ काढला। या महिलांनी या बाळाला सुखरूप पोलीस ठाण्यात नेलंय। विशेष म्हणजे रस्त्यावर रडत बसल्याच्या कारणावरून पोलिसांनी सविताला याच पोलीस ठाण्यामध्ये आणलं। यावेळी तिथे बाळाला वाचवणाऱ्या महिलांनी तिला ओळखलं आणि पोलिसांनी सविताला तातडीनं अटक केली। परदेशामध्ये नोकरीच्या सुवर्ण संधीच्या जाहिरातीमुळे रत्नागिरीतल्या तब्बल 2 तरुणांना 10 लाखाचा फटका बसला। काही दिवसांपूर्वी अमित ओतारी आणि त्याच्या मित्रानं OLXवर परदेशात नोकरी असल्याची जाहिरात पाहिली। संबंधित जाहिरातीमधल्या नंबरवर फोन करून त्यांना आपला बायोडेटा त्या ठिकाणी सेंड केला। काही वेळातच आपल्याला चांगल्या पगाराच्या नोकरीकरता अमेरिकेतल्या एका कंपनीनं शॉर्टलिस्ट केल्याचं त्याला सांगण्यात आलं। मात्र त्यासाठी 5 लाख रुपये सर्व्हिस चार्ज लागेल असं सांगण्यात आलं। परदेशातल्या नोकरीच्या आमिषापोटी अमितनं पैसे भरले आणि विनय कांबळे नावाच्या व्यक्तीकडून ॲग्रीमेंटही मिळवलं। मात्र दिल्लीमधल्या अमेरिकन वकिलातीला संपर्क केला असता फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। तक्रारीनंतर पोलिसांनी विनय कांबळे याला अटक केली। मौल्यवान सागवान वृक्षांनी बहरलेल्या यवतमाळच्या वनक्षेत्रात सागवान तस्करांनी अक्षरशः धुडगूस घातला। यवतमाळात मोठ्या प्रमाणात दररोज सागवान वृक्षांची कत्तल होतीये। पांढरकवडा वन विभागातील IFS अधिकारी उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी तेलंगणात जाणारे सागवानाचे ट्रक पकडल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली। यावेळी कुख्यात सागवान तस्कर शेख चांद हा या तस्करीचा सूत्रधार आहे। तो वन विभागाला शरण आलाय। मात्र त्यानं दिलेल्या जबाबात या तस्करीत वनाधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे। या सागवानाच्या तोडीत कोण कोण अधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या। नालेसफाईचा बोजवारा उडाल्यानं मुलुंडमधल्या म्हाडा कॉलनीतल्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतोय। हजारांची लोकवस्ती असलेल्या म्हाडा वसाहतीत मागून मोठा नाला जातो। शहरातलं सांडपाणी या नाल्यातून खाडीत सोडलं जातं। मात्र या नाल्याची साफसफाई झाली नाही, त्यामुळे नागरिकांना प्रचंड दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागतोय। पालिका अधिकाऱ्यांपुढे समस्या मांडूनही ते चालढकल करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। जून महिन्यात नागरिकांनी या समस्येकडे लक्ष वेधण्याकरता टी वॉर्डकडे अर्ज केला होता। मात्र हा अर्ज सेंट्रल एजन्सीकडे पाठवण्याकरता 6 महिन्यांचा अवधी पालिकेने घेतला। त्यामुळे नागरिक प्रचंड संतापले। ठाणे शहर म्हणजे तलावांचं शहर अशी ठाण्याची कधी काळची ओळख। मात्र आता ती ओळख पुसली जाते। ठाण्याचा हा श्वास गुदमरतोय। मखमली तलावाची दुरवस्था हेही याचं एक जिवंत उदाहरण ठरलं। मखमली तलावालगतचं उद्यान दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला। या ठिकाणी रोज सकाळी दारूच्या बाटल्यांचा खच दिसतो। तलावाच्या बाजूला फुटपाथ आहे की नाही हेही समजत नाही। सर्वच बाजूने कचऱ्याचं साम्राज्य आहे। तलावाचं पाणी अस्वच्छ आणि दुर्गंधी पसरवणारच आहे। धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक आहे। केवळ 36% पाणीसाठा शिल्लक राहिला। एकूण 23 लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये 24,097 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे। यात गंगापूर धरण समूहामध्ये केवळ 41% साठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा केवळ निम्मा आहे। त्यामुळे जिल्ह्यामधल्या पिण्याच्या पाण्याचं संकट गंभीरपणे उभं ठाकलंय। शहरामध्ये सध्या एक वेळ पाणी पुरवठा आहे, त्यातही कमी दाबानं पुरवठा केल्यानं बोरिंगचा सर्रास वापर वसाहतींमध्ये होतोय। भूगर्भांमधला उपसा आतापासून मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानं ऐन उन्हाळ्यात सर्वच स्तरावरती पाण्याचं संकट निर्माण होणार आहे। अलिबाग तालुक्यातल्या RCF प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न गेली अनेक वर्ष तसाच आहे। मागच्या काही वर्षात अनेक आंदोलनं झाली, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या हाती काहीच लागणार नाही। एकाही राजकीय पक्षानं हा प्रश्न उचलून धरला नाही। राजकीय खेचाखेचीत प्रकल्पग्रस्त कुटुंबांची परवड होते। अनेक वेळा आंदोलनं झाली, पण त्यातून प्रकल्पग्रस्तांच्या हातात आश्वासनांच्या पलीकडे काहीही पडलेलं नाही। म्हणूनच आता कंटाळलेल्या प्रकल्पग्रस्तांनी
थेट आत्मदहनाचा इशारा दिला. स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून जिल्हा परिषदेनं बाभळगाव तालुक्यात 40 किलोमीटरची पदयात्रा काढली. या पदयात्रेत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी हे सहभागी झाले होते. करळ गावातून या पदयात्रेचा प्रारंभ झाला. पदयात्रेदरम्यान 14 गावांना भेटी देण्यात आल्या. गावकऱ्यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी शौचालयाच्या बाबतीतल्या विविध अडचणी मांडल्या. यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करायचं आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं. राज्यभरामध्ये एसटी डेपो आणि महत्त्वाच्या स्टॉपवर बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांवर कारवाईसाठीचे आदेश उच्च न्यायालयानं जारी केलेत, पण त्यावर सरकारनं काहीच कारवाई केली नाही. या मुद्द्यावर न्यायालयानं सरकारला फैलावर घेतलंय. सरकारला जर वाहतूक विभाग बंद करायचा असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं असा खोचक टोलाही न्यायाधीश नरेश पाटील यांनी केला. या खासगी वाहतूकदारांमुळे एसटीला दिवसाकाठी सुमारे 20 कोटींचं नुकसान होतं. मुंबईमधल्या चुनाभट्टी इथं पत्नीची छेड काढणाऱ्या युवकाची पतीनं भर रस्त्यात कोयत्यानं वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर तरुण पळून न जाता स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय. पोलिसांनी त्याला अटक केली. 300 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि जातिवंत घोड्यांच्या खरेदी विक्री करता जगप्रसिद्ध असलेली नंदुरबार जिल्ह्यामधली सारंगखेड्याची जत्रा आता जवळ आली. जत्रेची तयारी पूर्ण झाली. यंदा जत्रेत 2000 घोडे दाखल झाले. दरवर्षी दत्त जयंतीला या ठिकाणी साधारण 3000पर्यंत घोडे खरेदी विक्रीसाठी आणले जातात. यावर्षी साधारण 40,000पासून ते 40 लाखांपर्यंत विविध प्रकारचे पांढरे, काळे, तपकिरी रंगाचे आणि विविध वैशिष्ट्ये असलेले घोडे विक्री करता दाखल झाले. सहज मनात येणारं मराठी नाव म्हणजे थंड हवेचे ठिकाण. पण प्रेक्षक हो, परिस्थिती सध्या तशी नाहीये. कारण गेल्या 2-3 दिवसांपासून सर्वच शहरांचे तापमान घसरत असताना राज्यातली हिल स्टेशन्स मात्र हॉट आहेत. मुंबई उपनगरातला पारा 11 अंशांवर आलेला असताना मुंबईच्या जवळ असलेल्या माथेरान आणि जव्हारमध्ये मात्र 13 ते 17 अंशांच्या आसपास तापमान आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह राज्यातल्या सर्वच प्रमुख हिल स्टेशनची स्थिती अशी. राज्यामधल्या घराघरात स्वेटर्स, कानटोप्या, घोंगड्या, ब्लँकेट्स असं सारं काही बाहेर निघायला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राज्यापासून दूर असलेला हिवाळा अखेर चांगला जोर धरताना दिसतोय. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यासह मुंबईत गेल्या 2 महिन्यात पारा चांगलाच घसरला. नाशिकमध्ये मंगळवारी रात्री पारा 6.5 अंशांवर पोहोचलाय. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर पारा आणखी खाली गेलाय. निफाडमध्ये काल रात्री तापमान 6 अंश सेल्सिअस होतं. तिकडे पुण्यातही पारा 9.8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. तर मुंबईचे तापमान 11.6 अंशांपर्यंत पोहोचलंय. महाबळेश्वरपेक्षा मुंबईला थंडीचा कडाका अधिक आहे. महाबळेश्वरचं सध्याचं तापमान हे 14 अंश सेल्सिअस आहे, तर मुंबईचं त्याहूनही कमी. संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा सारस या पक्षाकरता ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजच्या स्थितीला सारस पक्षी आढळून येतो. मात्र गेल्या 10 वर्षांपूर्वीचा विचार केला तर हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावरती होता. गेल्या काही वर्षात सारसच्या संवर्धनासाठी झालेलं काम कौतुकास्पद आहे आणि याच पार्श्वभूमीवर यंदा गोंदिया इथं सारस महोत्सव साजरा करण्यात येतोय. 15 डिसेंबर ते 30 जानेवारीपर्यंत गोंदिया हा सारस महोत्सव साजरा करणार आहे. या दरम्यान देशातील विविध हौशी तसंच नामवंत छायाचित्रकार तसंच सारस पक्षावर संशोधन करणारी मंडळी या निमित्तानं उपस्थित राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 25 फेब्रुवारीला होती. यात्रेचा दिवस निश्चित करण्याकरता गावची आपली पद्धत आहे, यासाठी पारद केली जाते. ही गाव पारद झाली की यात्रेची तारीख निश्चित होते. यंदा 25 फेब्रुवारीला यात्रा होईल हे गृहीत धरून अनेकांनी रेल्वेची बुकिंग केली होती, मात्र त्यांची निराशा झाली नाही. आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिथं दरवर्षी भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होतो. यंदाही 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येतील अशी आशा आहे. दिल्लीला अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत राम मंदिराच्या शिलापूजनावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी काही वेळाकरता कामकाज तहकूब केलं. उत्तर प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळेच भाजप जातीय सलोखा बिघडवण्याची खेळी करत असल्याचा आरोप जेडीयूने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारण्याचे संकेत दिल्याचा दावा महंत नृत्यगोपाल दास यांनी केला होता. त्यावेळी सरकारनं खुलासा करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यामुळे शिलापूजन करणं म्हणजे मंदिर उभारणं नव्हे असं सांगत सरकार कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतं असं स्पष्टीकरण संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलंय.
कालच्या द्वारका विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली। सफदरजंग विमानतळावर या जवानांचे पार्थिव देह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी सिंह यांच्यासोबत गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे देखील उपस्थित होते। यावेळी जवानांच्या कुटुंबियांचा रोष राजनाथ सिंह यांना सहन करावा लागला। कुटुंबियांचं सांत्वन करायला गेलेल्या गृहमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। दरवेळी सैनिकांच्याच कुटुंबियांनी अश्रू का ढाळायचे, इथपासून ते इतकं जुनं विमान मोहिमेकरता बाहेर का काढलं, इथपर्यंत अनेक प्रश्नांचा सामना राजनाथ सिंगांना करावा लागला। दाऊद इब्राहिमची गाडी लिलावात खरेदी करणारे हिंदू संघटनेचे नेते स्वामी चक्रपाणी आजची गाडी जाळून टाकणार आहेत। गाझियाबादमध्ये स्वामी चक्रपाणी यांची संघटना ही कार जाळून टाकणार आहेत। 9 डिसेंबरला झालेल्या लिलावात स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदची गाडी 32,000ला विकत घेतली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।